पाणी कमी दाबाने सोडणार का? त्या ठिकाणचा कचरा उचलणार नाही का? हा अनुभव मी बाजूच्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी राजनजी घोरपडे निवडून आले त्या ठिकाणी आता माझा छोकरा वरून मात्र निवडणूक लढवतोय आणि तिथं गेलो का लोक सांगतात की दादा तुम्ही येऊन गेल्यावर आमच्या इकडचा वाल फिरवतात. म्हणजे 12 आटे फिरवायचे ते 7 आटे फिरवतात, मुद्दाम पाणी त्यांना कमी सोडणार. तिथं कचऱ्याची गाडी पाठवणार नाही, तिथला स्ट्रीट लाईट मुद्दामून बंद करणार. ही संस्कृती हा कलुषितपणा मनामध्ये ठेवणारा लोकप्रतिनिधी कधी मोठा होऊ शकत नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. वामन म्हात्रेंनी नेहमी या शहरामध्ये 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय, पण मला कधी कुठच्या कोपऱ्यातल्या माणसाचा फोन आला त्याला कधी मी जातपात आणि पक्ष विचारला नाही. त्याची आलेली समस्या ही सोडवून देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे. जयश्रीताई जेव्हा नगराध्यक्ष होत्या त्यांनी भरपूर विकासाची कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. तेव्हा जे तुम्ही बसवलेले नगराध्यक्ष होते जयश्रीताईच्या सह्या घ्यायला कुठे यायचे तुम्हाला माहिती आहे? कारण का आमची जयश्रीताई मोठ्या मनाची नगराध्यक्ष होती, कारण ती चोरून नगराध्यक्ष झाली नव्हती. एक सीट काँग्रेसची असताना वामन म्हात्रेंनी शब्द दिलेला होता, तो शब्द पुरा करतोय. म्हणून आज एवढी मोठी जनता, एवढे भाजपचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आज तुम्ही सांगा, ज्या आमच्या पिसेकर वहिनी आहेत यांनी गेली 6 वर्ष